नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मितवा चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. कथेचं नाव आहे एक चुकलेला निर्णय. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. चला तर मग बघूया. किती निर्लज्ज बायका असतात ना. आधी माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आणि आता पुन्हा भोल्यावर चढणार आहे मेली. शारदाताई बडबडत होत्या. त्यांना असे बोलताना पाहून नितीनने त्यांना विचारले, काय झाले आई, कसला त्रागा करत आहेस आणि कोण चढतंय पुन्हा भोल्यावर? तुझी बायको मीनाक्षी, तिचं दुसरं लग्न ठरलंय, आईने त्राग्यानेच उत्तर दिले. काय? नितीन जवळपास ओरडलाच. त्याला ते ऐकणं सुद्धा असहाय्य झालं होतं. तो मटकन खाली बसला, अगदी शून्यात पाहत, आणि झरकन त्याच्यासमोर त्याचा भूतकाळ आला. मीनाक्षी त्याच्यासोबतच हायस्कूलला जायची. तो 10वीत होता तेव्हा ती 8वीत होती. दोघेही एकाच गावात राहायचे. एकदा त्याच्यामुळे चुकून सरांच्या बाईकला धक्का लागला आणि ती पडली. मीनाक्षी त्यावेळेला तिथेच उभी होती. त्यानंतर थोड्या वेळाने सरांनी गाडी पडलेली पाहिली आणि ते प्रचंड चिडले. त्यांनी सगळ्यांना विचारले की हे कोणी केले. त्यांना घाबरून नितीन काहीच सांगू शकला नव्हता. पण इतर मुलांनी सांगितले की मीनाक्षी तिकडे उभी दिसली होती. सरांनी मीनाक्षीला विचारले, पण तिने सरांना त्याचे नाव सांगितले नाही. सरांनी मीनाक्षीला 2 तास वर्गाच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा केली, पण तरीही तिने त्यांना नितीनचे नाव सांगितले नाही. मग नितीन स्वतःहून पुढे आला आणि त्याने परिणामाची चिंता न करता सरांना खरे सांगितलेच. मग सरांनी मीनाक्षीची शिक्षा माफ करून नितीनला 2 तास वर्गाच्या बाहेर उभे केले. पण त्या प्रसंगानंतर नितीनला मीनाक्षी आवडायला लागली होती. तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला लागला होता. इकडे गावात 10वीपर्यंत आणि मग तालुक्याला 12वीपर्यंत शिक्षण झाल्यावर मीनाक्षीचे वडील तिला पुढे शिकवायच्या फंदात पडले नाहीत. नितीन मात्र पदवीधर झाला आणि लगेच तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर लागला सुद्धा. इकडे मीनाक्षीच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती. मीनाक्षी दिसायला खूपच सुंदर होती. गोरापान रंग, सुबक बांधा, लांब असलेले कुरळे केस, त्यावर तिचे टप्पोरे डोळे, बोलणे सुद्धा लाघवी. त्यामुळे तिच्या लग्नासाठी चांगली स्थळे आपणहून यायला लागली होती. नितीनने वेळ न दवडता स्वतःच्या घरी आपल्याला मीनाक्षी आवडत असल्याचे सांगून टाकले. सोबतच तिला मागणी घालायची इच्छा पण बोलून दाखवली. नितीनचे वडील तर तयार झाले, पण नितीनची आई मात्र लवकर तयार झाली नाही. एकतर मीनाक्षीच्या घरची परिस्थिती यांच्या मानाने फारशी चांगली नव्हती. त्यातच एकाच गावातील मुलगी सून म्हणून त्यांना नको होती. पण नितीनच्या हट्टापायी थोडे आडेवेडे घेतल्यानंतर त्यासुद्धा तयार झाल्या. नितीनच्या वडिलांनी मीनाक्षीच्या वडिलांकडे लग्नाचा विषय काढला तेव्हा चांगले स्थळ म्हणून त्यांनीसुद्धा लगेच त्यांना होकार दिला आणि लवकरच थाटामाटात नितीन आणि मीनाक्षीचे लग्न पार पडले. नितीन खूप खुश होता. त्याचे मीनाक्षीवर खूप प्रेम होते. मीनाक्षीसुद्धा एवढे प्रेम मिळाल्याने भरून पावली होती. दोघांचा संसार अगदी आनंदाने सुरू झाला होता. सुरुवातीला शारदाताई मीनाक्षीसोबत जरा अंतर ठेवून वागायच्या, पण मीनाक्षीने त्यांना तक्रारीला कुठली जागाच ठेवली नाही. मग हळूहळू त्यांनासुद्धा मीनाक्षी मनापासून आवडायला लागली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. नितीन नोकरीच्या निमित्ताने रोज सकाळी तालुक्याच्या गावी जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. त्याच्या आयुष्यात वादळ आले ते शिल्पाच्या रूपाने. मीनाक्षीचा दीर धीरज एके दिवशी अचानकच शिल्पासोबत लग्न करून घरी आला. घरच्यांना खूपच मोठा धक्का बसला. त्याने जर शिल्पासोबत प्रेमविवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली असती तर घरच्यांनी काही फार विरोध केला नसता त्याला. पण हे अचानक लग्न करण्याची नेमकी काय गरज पडली त्याला, हे त्यांना कळतच नव्हते. धीरजने सगळ्यांना सांगितले की शिल्पाच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले होते आणि परवाच साखरपुडासुद्धा करणार होते. शिल्पा म्हणाली की तुझ्याशी लग्न झाले नाही तर मी जीवाचं काही बरं वाईट करेन. म्हणून मग काहीच न सुचून त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केले आणि तो सरळ तिला घेऊन घरी आला. घरचे नाराज तर होतेच,
पण आता जे झालंय त्याला स्वीकारण्याखेरीज काही पर्यायसुद्धा उरला नव्हता. मग सगळ्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या लग्नाला स्वीकृती दिली आणि रीतसर शिल्पाचा गृहप्रवेश केला. शिल्पाला घरात सगळ्यांनी सामावून घेतले. शिल्पासुद्धा खूप खुश होती. धीरज आणि तिचा संसार अगदी मजेत सुरू होता. मीनाक्षी तर शिल्पामध्ये आपली लहान बहीण बघायची. त्यामुळे तिच्या घरात येण्याने मीनाक्षीसुद्धा खूप खुश होती. शिल्पा आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासून अगदी लाडाकोडात वाढलेली. तिच्या सगळ्याच मागण्या तिच्या आईवडिलांनी पूर्ण केल्या होत्या. लग्न करताना त्यांनी त्यांच्याच तोलामुलाचा मुलगा पाहून तिचे लग्न ठरवले होते. धीरजचे स्थळ त्यांच्या तोलामुलाचे नव्हते, शिवाय तो गावात राहायचा. शिल्पाच्या आईवडिलांना वाटत होते की शिल्पा सध्या प्रेमात आहे म्हणून धीरजशी लग्न करण्याचा हट्ट करते, पण पुढे यांचं लग्न टिकणे अवघड आहे म्हणून त्यांचा या लग्नाला स्पष्ट विरोध होता. पण शिल्पा आणि धीरजने पळून जाऊन मंदिरात लग्न केल्यामुळे शिल्पाचे आईवडील तिच्यावर खूप रागवले होते. पण शेवटी काहीही झाली तरी शिल्पा त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि म्हणून नाईलाजाने का होईना त्यांनीसुद्धा हे लग्न स्वीकारले होते. लग्न झाल्यावर सुरुवातीला शिल्पा खूप खुश होती. सासरचे लोक तिला खूप जपायचे. मीनाक्षी तर तिला एका कामालासुद्धा हात लावू देत नव्हती. धीरजसुद्धा तिच्या हौसमौज पूर्ण करत होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण लवकरच शिल्पाला वाटायला लागले की या घरात जितके कौतुक मीनाक्षीचे होते तितके तिचे होत नाही. शिल्पाला वाटायचे की मी चांगल्या श्रीमंत घरातून आले आहे, त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे. ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते. विशेष करून धीरज जेव्हा प्रत्येक कामासाठी वहिनीला हाक द्यायचा तेव्हा शिल्पाची चिडचिड व्हायची. मग हळूहळू ती मीनाक्षीसोबत तुटक वागायला लागली. मीनाक्षीच्या ते लक्षात यायला लागले होते, पण शिल्पाचा स्वभाव अल्लड आहे हे ती जाणून होती. म्हणून मीनाक्षीने प्रेमाने तिला तिच्या वागण्याचे कारण विचारले. पण शिल्पाने मात्र तिला मनातले काहीच सांगितले नाही. तिचा त्रागा मात्र सुरूच होता. अशातच लवकरच मीनाक्षी आणि नितीनला गोड बातमी मिळाली. मीनाक्षीला दिवस गेले होते. या बातमीने नितीनसोबत सगळेच खूप आनंदी होते. त्या दिवशीपासून घरातले सगळेच मीनाक्षीला खूप जपायला लागले होते. सासूबाई मीनाक्षीच्या आवडीचे पदार्थ स्वतः बनवून तिला खायला घालू लागल्या होत्या. नितीन तिची खूप काळजी घ्यायचा. धीरजसुद्धा घरी येताना बाहेरून वहिनीसाठी खायचे पदार्थ घेऊन यायला लागला होता. त्यामुळे शिल्पा आणखीनच बावरली होती. एके दिवशी नितीन आणि त्याचे बाबा शेतीच्या कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेले होते. धीरजसुद्धा बाहेर गेला होता. शिल्पा आणि सासूबाई आपापल्या खोलीत आराम करत होत्या. मीनाक्षीला झोप येत नव्हती म्हणून तिने कपाट आवरायला घेतले होते. पण उभ्या उभ्या तिला चक्कर आली आणि ती लगेच जमिनीवर कोसळलीसुद्धा. नेमके त्याच वेळेला धीरज घरात आला होता. धाडकन पडल्याचा आवाज आल्याने धीरजने खोलीत डोकावून पाहिले तर मीनाक्षी खाली पडली होती. तो धावतच आत गेला आणि मीनाक्षीला आधार देऊन उठवले. तोवर मीनाक्षीसुद्धा शुद्धीवर आली होती. धीरजचा आवाज ऐकून शिल्पासुद्धा तिच्या खोलीतून बाहेर मीनाक्षीच्या खोलीत आली. धीरज वहिनीला आधार देऊन उठवत होता. धीरज आणि मीनाक्षीला बघून शिल्पा जोरात ओरडली, काय आहे हे धीरज? इथे काय करतोयस तू? आणि वहिनी, तुम्हाला लाज नाही का वाटत माझ्या नवऱ्याला नादी लावायला? म्हणूनच तर म्हटलं की नुसतं वहिनी वहिनी का करतो. काय बोलतेस शिल्पा? अगं वहिनी पडल्या होत्या, मी तर त्यांना सावरायला आलो होतो. धीरज काकुळतीला येऊन म्हणाला. हो का? बरोबर तुझ्या मिठीत पडल्या असतील. दिसायला तर खूपच गरीब दिसतात या, पण अंगात काय काय गुण आहे त्यांच्या. शिल्पा आरडाओरडा करत बोलत होती. यांचा आवाज ऐकून शिल्पाच्या सासूबाईसुद्धा तिथे आल्या. शिल्पाचे आरोप ऐकून त्या हादरल्याच. मीनाक्षी हे सगळं ऐकून अर्धमेली झाली होती. हे सगळं काय घडतंय हे तिला कळतच नव्हतं. शिल्पा अशी का बोलत आहे याचा अंदाजच येत नव्हता. धीरजसुद्धा शिल्पासमोर हात जोडत असे काही बोलू नकोस म्हणून विनवत होता. पण शिल्पा काही केल्या गप्प बसायला तयार नव्हती. तिने आधी घडलेल्या साध्या प्रसंगांना सुद्धा रंगून अशा प्रकारे सांगितले
की ऐकणाऱ्याला सुद्धा तिच्या बोलण्यात तथ्य वाटले असते. शिल्पाच्या मनात एवढं सगळं चालू असेल याची तीळमात्र कल्पना नसलेल्या मीनाक्षीला मात्र हे ऐकून मोठा धक्का बसला. काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. धीरज तर पार अर्धमेला झाला होता. थोड्या वेळात नितीन परत आला आणि त्याला हा सगळा प्रकार कळला. त्याच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्काच होता. शिल्पा मोठमोठ्याने ओरडून आपलं म्हणणं सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. मीनाक्षी नुसती रडत होती तर धीरज या सगळ्याने पार शर्मिंदा झाला होता. आपल्या मोठ्या भावाच्या बायकोसोबत आपले अशा प्रकारे नाव जोडणे आणि तेही आपल्या बायकोकडून हे त्याला असह्य झाले होते. सासूबाईंनी शिल्पाला तात्पुरते समजावून सांगितले. खूप जास्त अकांड तांडव केल्यावरच शिल्पाचे समाधान झाले. एवढ्या दिवस मनात साठवून ठेवलेला राग तिने अशा प्रकारे बाहेर काढला होता. नितीन मनातून पार गोंधळला होता. झाल्या प्रकारानंतर त्याने मीनाक्षीला कोणताही प्रश्न केले नाही. आपल्या नवऱ्याचा आपल्यावर विश्वास आहे असे वाटून मीनाक्षी जरा सावरली होती. पण सगळ्यात जास्त मोठा धक्का धीरजला बसला होता. वहिनीचा खूप आदर करायचा तो, पण आज त्या वहिनीसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या स्वतःच्या बायकोने लावला होता. तेही तिला माहीत होते की धीरजचे फक्त आपल्यावर प्रेम आहे म्हणून. सगळ्या जगाशी भांडून जिच्याशी लग्न केले होते तिनेच आपल्यावर हा असा आरोप करावा ही गोष्ट धीरजच्या जिव्हारी लागली होती. आणि या सगळ्यानंतर घरच्यांच्या समोर जायची त्याची हिंमतसुद्धा होत नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणी उठायच्या आधी तो घरातून निघून गेला. घरच्यांना सकाळी कळले तेव्हा आधी त्यांना वाटले की तो कुठेतरी बाहेर गेला असेल, थोड्या वेळात परत येईल. पण तो रात्रीपर्यंत घरी आला नाही तेव्हा मात्र सगळेच काळजीत पडले. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण काहीच कळले नाही. ऑफिसला सुद्धा तो आज गेला नव्हता. घरच्यांच्या जीवाला घोर लागला. शिल्पा मात्र या सगळ्यांचा आरोप मीनाक्षीवर ठेवून मोकळी झाली. शिल्पाने पुन्हा अकांड तांडव केला आणि धीरज नाही म्हणून ती पण बॅग भरून तिच्या घरी निघून गेली. आता मात्र मीनाक्षीच्या सासूबाई या सगळ्यासाठी मीनाक्षीला कारणीभूत मानू लागल्या होत्या. खोटी गोष्ट ओरडून ओरडून सांगितली की ती सुद्धा ऐकणाऱ्याला खरी वाटू लागते. शिल्पाच्या बोलण्याचा सुद्धा हाच परिणाम सासूबाईंच्या मनावर झाला. त्यांनी लगेच मीनाक्षीच्या वडिलांना बोलवणं धाडलं आणि त्यांना बोलवून घेतले. सुरुवातीला तर मीनाक्षीच्या वडिलांना काहीच कळत नव्हतं की मीनाक्षीच्या सासूबाईंनी एवढ्या तातडीने कशाला बोलवलं असेल. पण ते जेव्हा मीनाक्षीच्या सासरी गेले तेव्हा मीनाक्षीच्या सासूबाईंनी त्यांचा खूप अपमान केला. मीनाक्षीच्या वडिलांना हे ऐकून मेल्याहून मेल्यासारखे झाले. सासूबाईसुद्धा शिल्पाचीच भाषा बोलत आहेत हे पाहून मीनाक्षी आतून हादरलीच. आपल्यामुळे आपल्या वडिलांचा इतका अपमान होतोय हे पाहून मीनाक्षी आणखीनच बिथरली. एवढ्यात नितीन बाहेरून आला. मीनाक्षीला वाटले की नितीन सासूबाईंना हे सर्व करण्यापासून थांबवेन, पण नितीन काहीच बोलला नाही. त्याला वाटले की आधीच धीरज काहीही न सांगता घरातून निघून गेलाय. शिल्पासुद्धा माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई इतकी रागावली आहे म्हणून त्याने आईला अडवले नाही. नितीन काहीच बोलत नाही हे पाहून मीनाक्षी दुखावली. अशातच सासूबाई मीनाक्षीच्या वडिलांना म्हणाल्या की घेऊन जा तुमच्या मुलीला. आमच्या अख्ख्या घराला देशोधडीला लावले हिने. माझा मुलगा घर सोडून निघून गेलाय, सून पण रुसून गेली. हेच संस्कार केलेत का तुम्ही तिच्यावर? असले गुण उधळलेत हिने. ही मला आता माझ्या घरात नकोय, सासूबाई रागाने म्हणाल्या. त्यानंतर मीनाक्षीच्या वडिलांनी काहीही स्पष्टीकरण न देता मीनाक्षीला आपल्या घरी घेऊन जाणे पसंत केले. त्यांना माहीत होते की शारदाताई आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत म्हणून. मीनाक्षीने आशेने नितीनकडे पाहिले पण नितीनने मान खाली घातली. नितीनच्या नजर चोरण्याने मीनाक्षीला जे समजायचं ते ती समजून गेली. मग काहीही न बोलता मीनाक्षी तिच्या वडिलांसोबत निघून गेली. झाल्या प्रकाराने मीनाक्षीचे वडील खचून गेले. ते आयुष्यभर अख्ख्या गावासमोर सन्मानाने जगले होते आणि आता आयुष्याच्या शेवटी ही अशी बदनामी झाली होती. गावभर ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. कालपर्यंत जे लोक मीनाक्षीच्या सोज्वळपणाचं कौतुक करायचे ते सुद्धा आता तिच्या मागून तिलाच दूषण देऊ लागले होते. धीरजचा एव्हाना पत्ता लागत नव्हता. मीनाक्षी तर अतिविचाराने पार कोलमडून गेली होती. तिला अजूनही आशा होती की नितीन तिच्या जवळ येईल,
तिला सन्मानाने पुन्हा घरी घेऊन जाईल. पण नितीन आलाच नाही. किंबहुना आता नितीनच्या मनातसुद्धा संशयाने घर केलं होतं. वाईट दिवस आले की ते आपल्यासोबत अनेक वाईट घटना घेऊन येतात. एके दिवशी अचानक मीनाक्षीची तब्येत बिघडली. तिला तालुक्याला दवाखान्यात दाखवल्यानंतर कळले की तिच्या पोटातलं बाळ दगावलं. आता मात्र मीनाक्षीच्या दुःखाने परमसीमा गाठली होती. मीनाक्षीला आता फक्त वेड लागायचे बाकी होते. एवढे सगळे झाल्यानंतरही नितीन तिला भेटायला आला नव्हता. त्यामुळे मीनाक्षीच्या घरच्यांना जे समजायचे होते ते कळून चुकले होते. मीनाक्षीच्या सासरचे आता मीनाक्षीला घरी घेऊन जाणार नाहीत हे त्यांना स्पष्टच कळले होते. मीनाक्षीच्या वडिलांनी मनात कसलाचा निर्धार केला आणि गावातील काही ज्येष्ठ लोकांना घेऊन नितीनच्या घरी बोलणी करायला गेले. पण नितीनच्या आईवडिलांकडून मीनाक्षीला परत नेण्याची तयारी दिसत नव्हती. उलट ते तिला आणखीनच राग करायला लागले होते. मग मीनाक्षीच्या वडिलांनी स्वतःहूनच मीनाक्षी आणि नितीनच्या घटस्फोटाची मागणी केली. घटस्फोट ऐकताच नितीनला धक्का बसला. तो त्यावेळी काही बोलला नाही, मात्र त्याने या गोष्टीला विरोध देखील केला नाही. मग मीनाक्षीच्या वडिलांनी स्वतःहूनच घटस्फोटाचे पेपर्स बनवून घेतले. मीनाक्षी आधी तर घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की आता तिची त्या घरात परत जायची काहीच शक्यता उरली नाही. नितीनसुद्धा तिला परत न्यायला तयार झाला नाही. मग मीनाक्षीला सुद्धा कळून चुकले की नितीनला तिच्यावर असलेला विश्वास आता डगमगला आहे. त्याचा विश्वासच नाही म्हटल्यावर नवरा बायकोच्या नात्याला काही अर्थच उरला नाही. मग मीनाक्षीने पेपर्सवर सह्या केल्या. नितीनने सुद्धा सह्या करायला फारसे आडेवेडे घेतले नाहीत. दोघांचा घटस्फोट जरी झालेला असला तरी गावात मीनाक्षीची खूप जास्त बदनामी झाली होती. कुणी मागून बोलायचं तर कुणी अगदी तोंडावर सुद्धा बोलून दाखवायचे. पण अजूनही काही लोकांना मीनाक्षीच्या चारित्र्याबद्दल खात्री होती. अशातच गावातल्या एका जाणकार माणसाने मीनाक्षीसाठी प्रीतमचे स्थळ सुचवले. प्रीतम त्यांच्या बहिणीचा मुलगा. प्रायव्हेट कंपनीत पण चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. नोकरीनिमित्ताने बेंगलोरला राहायचा. प्रीतमचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते आणि आई मागच्या वर्षी छोट्याशा आजाराचे कारण होऊन देवाघरी गेली होती. प्रीतम आधुनिक विचारांचा मुलगा होता आणि त्याला मीनाक्षी घटस्फोटीत असल्याने काहीही फरक पडणार नाही हे प्रीतमचे मामा जाणून होते. मीनाक्षी त्यांच्या नजरेसमोरच लहानाची मोठी झाली होती आणि मीनाक्षीबद्दल जे काही बोललं जातंय ते खरं नसल्याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी प्रीतमसाठी मीनाक्षीला मागणी घातली होती. आधीच्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी असल्याने मीनाक्षीने दुसरं लग्न करायला नकार दिला. पण मीनाक्षीच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की तिच्या दुसऱ्या लग्नाने कदाचित तिची आता सुरू असलेली बदनामी कमी होईल. तिच्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये सुद्धा काही अडचणी येणार नाहीत. आपल्या वडिलांना हल्ली समाजात लोकांसमोर मान वर करून बोलायची हिंमत होत नाही हे मीनाक्षी जाणून होती. मग नाईलाजाने का होईना मीनाक्षीसुद्धा या लग्नाला तयार झाली आणि तिचं लग्न ठरलंय ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली. तीच बातमी त्यांनी नितीनला सांगितल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता त्याला मीनाक्षीला गमावल्याची जाणीव होत होती. पण आता खूप उशीर झाला होता. धीरजचा अजूनही पत्ता लागला नव्हता. अशातच त्याने मीनाक्षीच्या बाजूने काही केले असते तर त्याच्या आईवडिलांना धक्का बसला असता, म्हणून तो काहीच करू शकला नाही. मीनाक्षी आणि प्रीतमचे लग्न एकदम साधेपणाने गावातल्या एका मंदिरात पार पडले. गावातली मीनाक्षी लग्न करून प्रीतमसोबत बेंगलोरसारख्या मोठ्या शहरात राहायला गेली. इकडे शिल्पाला आता धीरजशिवाय करमेनासे झाले. आता तिला धीरजची आठवण यायला लागली होती. मग शिल्पाच्या वडिलांनी धीरजचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा काही दिवसांनी कळले की धीरज त्याच्या एका मित्रासोबत लोणावळापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या एका गेस्ट हाऊसवर राहतो आहे. शिल्पाचे वडील तेथे पोचले तेव्हा धीरजने त्यांच्याशी बोलायची तयारीसुद्धा दाखवली नाही. त्यांनी धीरजला समजावून सांगितले, पण धीरज पुन्हा घरी परतायला तयार झाला नाही. शेवटी शिल्पाच्या वडिलांनी धीरजचा ठावठिकाणा त्याच्या आईवडिलांना सांगितला आणि धीरजची आई त्याच्या वडिलांसोबत आणि नितीनसोबत लगेच धीरजला भेटायला गेली. धीरजला आईने घरी परत यायच्या खूप विनवण्या केल्या, पण दुखावलेला धीरज घरी जायला तयार होत नव्हता. शेवटी धीरजची आई त्याला म्हणाली की तू घरी येणार नसशील तर मी सुद्धा घरी जाणार नाही. मला सुद्धा इथेच काहीतरी काम बघ. मी सुद्धा इथेच राहील.
शेवटी आईचा आपल्याशिवाय घरी जायला तयार नाही हे पाहून नाईलाजास्तव धीरज घरी जायला तयार झाला. नितीन मात्र धीरजसोबत मोकळा बोलत नव्हता. कुठे ना कुठे त्याच्या मनात शिल्पाच्या बोलण्यामुळे संशय निर्माण झाला होता. म्हणूनच मीनाक्षीसोबतचे नाते वाचवण्याचा त्याने जास्त प्रयत्न केला नव्हता. एवढ्या वर्षाच्या प्रेमावर संशय वरचढ झाला होता. धीरजसुद्धा घरी आला तर कोणाशी जास्त बोलला नाही. धीरज घरी आल्याची बातमी कळताच शिल्पा धावतच घरी आली. त्याला पाहून तिने त्याला मिठीच मारली. एवढ्या महिन्यांच्या दुराव्यानंतर तिला तिची चूक कळली होती. आधी काही दिवस आपण जे केलं ते चांगलंच झालं आणि बरी मीनाक्षी वहिनींची खोड मोडली हा विचार करून तिला बरं वाटलं होतं. तिला वाटले होते की धीरज तिच्या मागे मागे तिच्या माहेरी येईल, तिची समजूत काढेल आणि पुन्हा तिला आपल्या घरी घेऊन जाईल. पण धीरज असा काहीही न सांगता निघून गेल्याने तिचा धीरसुद्धा सुटत चालला होता. तिला वाटत होते की तिने धीरजला जवळपास कायमचेच गमावले. पण धीरज मिळालाय आणि तो घरी परतलाय हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिच्या जीवात जीव आला होता. म्हणून वेळ न दवडता ती तशीच त्याच्याकडे धावत आली होती. शिल्पाला पाहून सासूबाईंना बरे वाटले, पण नितीनला मात्र आश्चर्य वाटले. इतकं सगळं झाल्यावरही शिल्पा परत कशी आली ते त्याला कळत नव्हतं. तिला अचानक आलेलं पाहून आणि मिठीत शिरलेलं पाहून धीरजने दोन्ही हाताने तिला बाजूला सारले. ते पाहून शिल्पा त्याला म्हणाली, एवढ्या दिवसांचा अबोला पुरला नाही का तुम्हाला धीरज? असे का वागताय माझ्याशी? मी इतके दिवस तुमचा दुरावा कसा सहन केलाय ते माझं मला माहीत. आता तुम्ही परत आलाय तर आता माझ्यापासून कधीच दूर जाऊ नका. असे म्हणत पुन्हा त्याच्याजवळ यायला लागली तेव्हा धीरजने पुन्हा तिला स्वतःपासून दूर सारले. जवळ येऊ नकोस माझ्या, दूर राहा. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. असे काय करताय? लग्नाची बायको आहे की तुमची मी? सगळ्या जगाशी भांडून लग्न केलंय आपण. तुम्ही सगळं विसरलात का? आपलं प्रेम, आपलं लग्न, किती खुश होतो आपण एकमेकांसोबत. शिल्पा म्हणाली. अच्छा, म्हणून तू माझ्यावर ते आरोप केले होतेस का? तेव्हा कुठे गेले होते तुझे प्रेम? धीरजने रागाने विचारले. अहो रागवू नका ना. मला त्या मीनाक्षी वहिनी आवडायच्याच नाहीत आधीपासून. नुसतं प्रत्येक बाबतीत पुढे पुढे करायच्या. सगळ्यांना त्यांचंच कौतुक. मला ते अजिबात आवडायचं नाही. आणि त्या दिवशी तर पडल्यावर तुम्ही सावरायला गेले आणि माझ्या डोक्यात तिडीक गेली. मला वाटले की त्यांना अशी काही बोलली तर त्या तुमच्यापासून दूर राहतील आणि घरच्यांच्या नजरेतून सुद्धा पडतील. म्हणून मी ते आरोप केलते. पण आता मला माझी चूक कळली आहे. बाळाचा या जगात येण्याआधीच बळी घेतला तुझ्या या वागण्याने. तुला माझ्या आयुष्यात आता अजिबात जागा नाही. आत्तापर्यंत मी तुझं ऐकून घेतलं कारण तू स्वतःहून तुझ्या चुकांची कबुली देत होतीस, तेही अगदी निर्लज्जपणे. आता सगळ्यांना सगळं कळलंय, त्यामुळे तू जाऊ शकतेस, धीरज म्हणाला. त्यानंतर शिल्पाने धीरजला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण धीरजचा निर्धार पक्का होता. त्यामुळे नाईलाजाने शिल्पाला तिथून निघून जावे लागले. या सगळ्यात नितीनला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. नशिबाने त्याला मीनाक्षी बायको म्हणून मिळाली होती, पण खोट्या आरोपावर विश्वास ठेवून त्याने त्याच्या आयुष्यात असलेल्या खऱ्या प्रेमाला कायमचे दूर लोटले होते. आणि आता त्याची शिक्षा तो आयुष्यभर भोगणार होता. सासूबाईंना सुद्धा त्यांच्या अविवेकी वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता. जे थोडंसं बिघडलं होतं ते त्यांनी सावरायला हवं होतं, पण त्यांनी अविवेकी वागून परिस्थिती आणखीन बिघडवली. त्यांचा विचार न करता मीनाक्षीला आरोप ठरवण्यामुळे त्यांच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला होता. पण आता पश्चाताप करण्यावाचून त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. पुढे शिल्पा आणि धीरजचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या आईने नितीन आणि धीरजच्या दुसऱ्या लग्नाचे खूप प्रयत्न केला, पण पश्चातापाने पळून निघालेल्या नितीनने त्यानंतर कधीच दुसरं लग्न केले नाही. धीरजने मात्र 2 वर्षांनी दुसरे लग्न केले. इतका चांगला नवरा मिळाल्यानंतरही आपल्या आताताईपणामुळे त्याला गमावल्यानंतर शिल्पाच्या दुःखाला सुद्धा सीमा राहिली नव्हती. मीनाक्षी मात्र आपल्या दुसऱ्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने सुखी झाली होती. प्रीतमने तिला खूप प्रेम दिले. तिच्या जुन्या जखमा भरून निघाल्या. 2 वर्षांनी तिला एक मुलगा झाला आणि त्यांचं त्रिकोणी कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. तिच्यावरचे आरोप खोटे होते हे एव्हाना संपूर्ण गावाला सुद्धा कळले होते. पण मीनाक्षी मात्र नंतर कधी गावी आलीच नाही.
कारण तिथे तिच्या आयुष्यातल्या चांगल्यापेक्षा वाईट आठवणी जास्त होत्या. नितीन मात्र अजूनही गावात येणाऱ्या प्रत्येक गाडीकडे आशेने बघतो. जणू एखाद्या गाडीतून मीनाक्षी उतरेल आणि तिला बघायला मिळेल. बोलून नाही पण निदान नजरेने तरी तिची माफी मागेल या संधीच्या शोधात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.